ठरलं तर मग या मालिकेच्या 7 जुलैच्या भागामध्ये अर्जुन सायलीला म्हणतो की आपल्याला कोर्टाने फक्त 1 महिना दिलाय. आता 1 महिन्यात मधुभाऊ निर्दोष सुटलेच पाहिजे. आता जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल. तर दुसरीकडे साक्षी प्रियाला फोनवर म्हणते की त्या अर्जुनने गेल्या 2 वर्षात काहीही केलेलं नाही. आता तो 1 महिन्यात काय चमत्कार करू शकत नाही. तर प्रिया म्हणते की माझा त्या अर्जुनवर भरोसा नाही. तो एका दिवसात सुद्धा खूप मोठा चमत्कार करू शकतो आणि प्रिया खूप घाबरलेली असते. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो की तू काळजी करू नकोस. ही केस आपण जिंकणार म्हणजे जिंकणार. मी मधुभाऊंना निर्दोष सोडवणार म्हणजे सोडवणार. तू अजिबात काळजी करू नकोस. तर दुसऱ्या दिवशी अस्मिताचा चोरोटीचा कार्यक्रम असतो. तर ही दृष्ट प्रिया मुद्दाम चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये ओवाळणीच्या ताटातील तेल खाली टाकते आणि म्हणते आता जर यावरून अस्मिता घसरली तर तिच्या बाळाला नक्कीच काहीतरी होईल आणि याचा सर्व दोष सायलीवर जाईल. तर इकडे अर्जुन सायलीच्या लक्षात येतं की साक्षीने खोटे लोकेशन रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केले होते. तर अर्जुन म्हणतो आता टेलिकॉम कंपनीकडून खरे रिपोर्ट मागून घेतो. म्हणजे हा सुद्धा साक्षी विरुद्ध एक स्ट्रॉंग पुरावा होईल. नंतर सायली अस्मिताची छान तयारी करते चोरोटीच्या कार्यक्रमासाठी. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रिया तेल सांडते आणि त्या तेलावरून अस्मिता घसरून पडणार. तेवढ्यात सायली तिला सावरते. मग घरातील सगळ्यांची काय रिॲक्शन असेल हे येणाऱ्या भागामध्ये पाहणं रंजक ठरेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.